ताई, उद्या विक्रांतला कोर्टात बोलवलंय. माहिती आहे मला. म्हणजे तुला पण लेटर? मला वकिलांचा फोन आला होता. मग तू जाणार आहे? तुला भीती नाही वाटत? कसली भीती? एखादी गोष्ट ठरवली ना की मग मी घाबरत नाही, कारण भीती वगैरे सगळं बाजूला ठेवून मी ती गोष्ट ठरवलेली असते. मी येऊ बरोबर? का? माहित नाही, यावंसं वाटतंय. आय मीन, या अशा अवस्थेत तू मी जाऊ शकते आणि मी एकटीच जाणार आहे. आणि घरी काय सांगणार? त्यांना काहीच माहित नाहीये. मी मगाशी म्हणलं ना मानसी, आता पुढे काय होणार आहे यापेक्षा आता पुढे काय करायचंय हे ठरवूनच मी पाऊल पुढे टाकते. सो कोर्टात कसं जायचं, काय करायचं हे मी ठरवेन. इज दॅट ओके? गुड नाईट. गुड नाईट. ही स्वतःहून का विचारते? आश्चर्य आहे. बघता बघता आमच्या मोनिकाचं बाळणपण जवळ आलंय. सुरुवातीला तिची तब्येत खूप नाजूक होती. तिला खूप जपत जपत इथपर्यंत आणलंय. आता ह्याच्या पुढचं सगळं व्यवस्थित होऊ दे रे बाबा. सगळं छान होऊ दे. निर्मला वंसन नंतर या घरात मुलगी झालेली नाही. आम्ही सगळे एका गोंडस मुलीची वाट बघतोय. तेच दान मोनिकाच्या पदरात टाका. विक्रांतसारखी तल्लख आणि मोनिकासारखी सुंदर मुलगी होऊ दे रे बाबा. अलका, आले आले. माझ्या विक्रांतचं आयुष्य नेहमी हसरं खेळतं राहू दे, नेहमी फुलत राहू दे. हो, मी रिपोर्ट सेंड केलेत. तुम्ही डॉक्टर विकास सिंध त्यांना भेटून घ्या. ओके ओके. सारिका, रूम नंबर 10च्या पेशंटला लगेच ICU मध्ये हलव. ओके. म्हणजे आता सगळं ओके तरी सुद्धा ऑब्झर्वेशन खाली ठेवा. ओके सर, शुअर. आणि माझ्या अपॉइंटमेंट्स कोणत्या आहेत? तर अजून 2 अपॉइंटमेंट्स आहेत. ठीक आहे, पाठवा. सर, आत्ताच 2 सर्जरीज झाल्यात. मला वाटतं तुम्ही जरा आराम करावात. बरोबर बोलते ती. राईट या. तुझ्या ज्या काही अपॉइंटमेंट्स आहेत त्या मी हँडल करेन. ओके, यू कॅन प्रोसीड. पण आत्ता माझ्याकडे वेळ आहे. मला 10ला निघायचंय. कुठे? ओ सॉरी, तुला सांगायचं राहून गेलं. आम्हाला दोघांना 11 वाजता कोर्टात बोलवलंय. अरे वा, म्हणजे आता मारामारी सुरू तर? नाही, असं काही नाही, कारण म्युच्युअल डिवोर्ससाठी तिने सही केली आहे. सो सगळं काही शांततेत होईल अशी माझी अपेक्षा आहे. असं झालं तर नथिंग लाईक इट. आत्या, नाही, ऑल द बेस्ट. हा डिवोर्स होतोय हाच आनंद आहे मला. आणि मला वाटतं आजच सगळं व्हायला हरकत नाही. कारण तसं झालं ना तर माझ्या डोक्यात एक
प्लान प्लॅन? नाही काही नाही. किती वाजता भेटायला जाणार आहेस त्यांना? कोणाला? कुणाला म्हणजे? सलील पंडितांना. अरे हो, मी सांगायला विसरले. सांगायला विसरलीस का लक्षात होतं म्हणून माझ्याबरोबर यायचं होतं? पण तू कुठे निघालीस? ॲक्च्युली मी सुद्धा सांगायला विसरले. आज मला चेकअपला जायचंय. हो का? मग मी येते तुझ्या बरोबर. नको, मी जाईन. अगं पण आज तुला सलील पंडितांनी भेटायला बोलवले ना? आणि आज मला कुठलंही कारण नकोय. म्हणून आमच्यापैकी कोणीतरी जाईल मोना बरोबर. तू त्याला जाऊन भेट. हो की नाही मोना? आजी आजोबा, डोंट वरी, मी भेटेन त्यांना. आणि तसंही मला आधी हॉस्पिटलला जावं लागणार आहे. सो मी ताईला सोबत घेऊन जाते आणि येतानाच बघू. आता कसं बोललीस? येताना काय जावई बापू पण सोडतील तिला. ऑफकोर्स. तू आधी त्या सलील पंडितांना कळव. हो. मनू, केलास फोन? काय म्हणाले? नाही, मी ते ॲक्च्युली विक्रांतना. अगं त्यांना मग कर फोन. आधी त्या सलील पंडितांना कर. मी SMS करते. नको नको, SMS नको. तो मिळेल न मिळेल याचा काय भरोसा आहे? तू आपला फोन कर बरं. अगं कर. हाय मानसी. हाय. ते हाय. हो, हेच विचारायला फोन केला होता की आज भेटायचंय की. हो भेटायचं ना. म्हणजे भेटायचंय ना. नाही कारण ऑफिशियली आज पहिल्यांदा भेटतोय ना आपण. 11 वाजता चालेल? ठीक आहे. ग्रेट. मग कुठे भेटायचंय तू मला सांग, मी तिथे पोहोचतो. ओके. मी वाट पाहतो. तुझ्या SMS ची वाट पाहतो, मला कळव. हा, बाय. या बाय. काय म्हणाले? 11ला भेटायचं ठरलंय. शाबास. चला चला, आता घाई करा लवकर. वेळ कमी आहे ना. चल. काहीही झालं तरी मला विक्रांतनेच न्यायला हवं. बोल मानसी. मला आज हॉस्पिटलला यायला जमणार नाही. इट्स ओके. पण मी सुद्धा हॉस्पिटलमध्ये नसणार आहे. सो तू आत्याला कळव. ओके. पण तू मोनिका फोन करते. 1 मिनिट थांब.
बोल. आज कोर्टात जायचंय. माहिती आहे मला. डिवोर्स नंतर तू माझा विचार करणं बंद केलंस ना तर चालेल विक्रांत. म्हणजे डिवोर्स होईपर्यंत तरी तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट मी ऐकली. तूच म्हणाला होतास ना माझ्याशिवाय घराच्या बाहेर पाऊल ठेवायचं नाही म्हणून. मोनिका, कधी येतोयस मला न्यायला? हे बघ, मी हॉस्पिटलमध्ये, मला महत्वाच्या अपॉइंटमेंट्स आहेत. मानसीला सांग सोडायला. मानसी आता तिला वेळ नाही आपल्यासाठी. म्हणजे ती चालली आहे ज्याला ती आवडली आहे त्याला भेटायला. काय झालं? काय नाही, तुला हे माहित नव्हतं वाटतं? नव्हतं माहिती. वाटलंच, नाहीतर असा ऑड पॉज गेला नसता. एनिवे, सो कसं करायचंय? मानसीला सांग कॉर्नरच्या हॉटेलजवळ सोडायला. मी तिथून पिकअप करेन. ओके, बाय. बाय. हॅलो. नमस्कार, मी रानडे बोलते, वधूवर सूचक मंडळातून. हां हां, बोला बोला. मानसीला होकार आलाय म्हणून अभिनंदन. हो हो, धन्यवाद. आजोबा, जो फॉर्म भरला होता ना त्यातल्या काही गोष्टी बाकी आहे, म्हणून मी तुम्हाला फोन केला. हो का? अरेच्छा, राहून गेले असतील कदाचित. विचारा विचारा. काळजी करू नका, एवढं काही गंभीर नाहीये, फक्त औपचारिकता आहे म्हणून. आणि पुढे कधी तक्रारी आल्या तर आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगितलं नाही असं कोणी म्हणायला नको म्हणून. बरोबर, नियम म्हणजे नियम. विचारा. मला सांगा, तुमच्या घरात कुणाला असाध्य रोग नाही ना? अजिबात नाही, सगळे ठणठणीत आहेत. मी रोज सकाळी फिरायला जातो, 1 तास चालतो. उत्तम. कुणाला अनुवांशिक रोग नाही ना? अजिबात नाही. आणि तिसरा प्रश्न खरं तर मी तुम्हाला विचारायला नको, कारण मी तुम्हाला ओळखते, पण औपचारिकता म्हणून विचारते. तुमच्या घरात कोणाची कोर्टाची केस चालू नाही ना? कोर्टाची केस आमच्या घरात? अहो, शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं म्हणतात. आमच्या घरात सगळे शहाणे राहतात असं समजा. कोण कशाला कोर्टात जाईल? उत्तम, म्हणजे काळजी नको. चला मग लागा तयारीला. ठेवते. काय झालं हो? काही नाही ग, विवाह मंडळातून फोन होता. हा. कोर्टात केस बीस नाही ना, कोणाला असाध्य रोग नाही ना हे विचारायला. असं होय? मग ठीक आहे. अहो, मला धडधडायला लागलं. ताई, मला कळतंय तुला टेन्शन आलंय. कसलं? हेच की आता वधूवर सूचक मंडळातून फोन होता आणि ह्या केसमुळे माझ्या लग्नात प्रॉब्लेम येऊ शकतो. पण तू अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नकोस. तसं काही झालं तर आपण त्यांना समजावून सांगू. मानसी, तुला वाटतं मी ह्या गोष्टीचं टेन्शन घेईन म्हणून? का घ्यायचं मी टेन्शन? काहीच गरज नाही टेन्शन घ्यायची.
कारण कुठलाही निर्णय मी माझ्या इच्छेने घेतलेलाच नाहीये ना माझी इच्छा होती, ना माझे निर्णय होते, ना माझ्या काही मागण्या होत्या. डिवोर्स हवा होता कोणाला? त्याला. माझ्या सख्ख्या बहिणीने त्याला साथ दिली. तुम्हाला हवं होतं म्हणून मी डिवोर्स पेपर्सवर सही सुद्धा केली. सो मी कशाला टेन्शन घेऊ? काही गरज नाही टेन्शन घ्यायची. समजा या गोष्टीमुळे काही बरं वाईट झालं तर त्यासाठी फक्त तू आणि विक्रांत जबाबदार असाल. अँड टू बी व्हेरी स्पेसिफिक, समजा या कोर्ट केसमुळे तुझं लग्न मोडलं तर यासाठी फक्त आणि फक्त तू आणि विक्रांत जबाबदार असाल. सो मला टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही, काहीच गरज नाही. मला वाटलंच डिस्टर्ब असणार तू, म्हणून भेटायला आले. आय एम ओके आत्या. कोणाला सांगतोयस तू? मला? डॉक्टर आहेस तू. आपला संबंध नाही आहे कोर्टाशी कधीच. आयुष्यात लपून तू काहीच केलं नाहीस आणि आज एक लीगल केस लढतोयस, तेही घरात कुणालाही काही माहीत नसताना. मी तुला आज नाही ओळखत आहे. मनात काय चाललंय तुझ्या? आत्या, मी कुठल्याही परीक्षेला आई आणि आजीच्या आशीर्वादाशिवाय नाही गेलेलो. आज असं पहिल्यांदाच होतंय म्हणून. विक्रांत, आत्या अजून वेळ आहे. मी जातो आणि पाया पडतो दोघींच्या. आईचं ठीक आहे, मी आशीर्वाद देण्यासाठी तिला काही कारण नाही लागणार. पण आजीचं काय? आशीर्वादाचा हिशोब मागायला ती मागे पुढे पाहणार नाही. नाही, माझी आई आहे ती, म्हणूनच सांगते मी तुला. मला कळत नाहीये काय करू. वेळ बघ आता. या सगळ्याला खूप उशीर होईल, त्यापेक्षा नको आता विचार करूस तू. मला राहवत नाहीये. मी अजूनही सांगते, आजी नको, माझं ऐक तू. ठीक आहे आत्या, खूप बरं वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू. थँक्स कसलं? सावकाश. चला, दोघींनी डोळे मिटा आणि हात जोडा. देवा, आज खूप महत्वाचा दिवस आहे. भेटायचंय ना? नाही, कारण ऑफिशियली आज पहिल्यांदा भेटतोय ना आपण. मानसीला सलीलला भेटायला जायचंय आणि मोनिकाला चेकअपसाठी. एका सहीनंतर सगळं सोपं झालंय. असं जर तुला वाटत असेल ना, तर तसं मी होऊ देणार नाहीये. माझ्याशी लग्न सोपं नव्हतं, मग डिवोर्स असा सोपा करून देईन, वाट बघ. दोघींकडे नीट लक्ष दे आणि त्यांचं काम चांगल्या रीतीने पूर्ण कर.